लोकसभा निवडणुकीच्या विशेष बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। लोकसभा निवडणूक निकाल आज जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे। स्पष्ट बहुमत सायंकाळपर्यंत जाहीर न झाल्याने नेमकी सत्ता कोणाची स्थापन होणार हे देखील रात्री उशिरापर्यंत ठरणार आहे। वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी झाले। 1,52,513 मतांनी पीएम मोदी जिंकले आहे। वायनाडमधून राहुल गांधी यांचा विजय झालाय। गांधीनगरमधून भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विजय झालेला आहे। हा देशातील पहिला विजय ठरला आहे। गांधीनगरमधील अमित शहा यांनी 2019च्या दुसऱ्या वर्षी निवडणूक लढवली होती। 2019 मध्येही मोठा विजय मिळवला होता। काँग्रेसने अमित शहा यांच्या विरोधात गुजरात महिला संघाच्या अध्यक्षा सोनल पटेल यांना उमेदवारी दिली होती। शहा यांनी 2019च्या निवडणुकीत 5.5 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता। लोकसभा निवडणूक 2024 येथील भारतीय जनता पक्षाचा देशातील हा सर्वात पहिला विजय आहे। नागपुरात नितीन गडकरींचा विजय झालाय, तर चंद्रपुरात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या। नक्कीच आजचा विजय हा मी सुरुवातीला मतदानाला जाताना देखील सांगितलं की एक देशाला कलाटणी देणारा असा ऐतिहासिक निर्णय असेल आणि नक्कीच आजचा विजय हा ऐतिहासिक विजय झाला। हा विजय त्या प्रतिभा धानोरकरचा विजय नसून माझ्या भागातील इंडिया आघाडीचे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सगळे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि पडद्यामागून राहून काम करणारे अनेक संघटना असतील आणि जनमानसाचा खऱ्या अर्थानं हा विजय आहे। ताई, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी विजय झालेला आहे। हा विजय कुणाचा म्हणतो? आपण बघितलं असेल की धानोरकर कुटुंब हा नेहमी इतिहास घडवत आलेला आहे। आतापर्यंत अनेक दिग्गजांना आम्ही निवडणुकांमध्ये पराभूत केला आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला होताना दिसत आहे। मागच्या वेळी देखील 2019मध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार या चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून गेला आणि आता परत तोच इतिहास कायम ठेवत हा विजय ऐतिहासिक असा विजय झाला। करायला कालावधी आहे। आज पराभव झाला तो मी अतिशय नम्रपणे मान्य करतो। मतदारांच्या निवडणुकीच्या कालावधीत जाऊन केंद्र स्तरावर असणारे या विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मत मागितले। त्यामध्ये मूर्ती एअरपोर्ट असेल, बाबूपेठ ब्रिज केंद्राशी संबंधित आहे, महाकाली मंदिराचा विकास केंद्राच्या परवानगीची आवश्यकता होती, बगारशा मुंबई ट्रेन सुटावी, बगारशा पुणे ट्रेन सुटावी, नागपूर चंद्रपूर ब्रॉडगेज मेट्रो व्हावी, केंद्राशी संबंधित रेल्वेचा एखादा कोच कारखाना यावा, ॲग्रोबेस इंडस्ट्रियल झोन व्हावे, असे जे काही प्रश्न आहेत ते मी मतदारांना जाऊन माझ्या निवडणुकीच्या प्रचारात आवाहन करायचो की आपण मग जरा संधी दिली तर मी या संधीचं सोनं करेन। पण मतदारांचा कदाचित या संदर्भामध्ये माझ्यावरचा विश्वास कमी असेल। मतदारांनी माझा पराभव केला तो मी नम्रपणे स्वीकारतो। जे या निवडणुकीत जिंकून आले त्यांना सदिच्छा देतो, प्रतिभाताईंना शुभकामना देतो की त्यांच्या नेतृत्वात या विभागाच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ते निश्चितपणे सोडवतील आणि सोडवण्यासाठी ते काम करतील हा विश्वासही व्यक्त करतो। मतदारांनी विकासासाठी प्रतिभाताईंना निवडून दिलाय आणि त्यांच्या नेतृत्वात विकास होण्यासाठी मी शुभकामना देतो। राज्यात मी जसं सांगितलं की या कारणाच्या संदर्भात निवडणूक संपल्याबरोबर त्याच दिवशी विश्लेषण करणं हे शक्य नसतं। काही कालावधीमध्ये चर्चा करावी लागेल कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, उमेदवारांशी आणि मग आपल्याला एक निश्चित याचं विश्लेषण करता येईल की कुठं कांद्याचा प्रश्न होता का, एखाद्या ठिकाणी सोयाबीन कापसाचा प्रश्न होता का, कुठं जातीचं विष विकासापेक्षा भारी झालं का, कुठं महाविकास आघाडी सातत्याने ज्या पद्धतीने संविधानाच्या संदर्भात खोटं बोलत होती त्याचा काही परिणाम हा नकारात्मक झाला का, किंवा मताच्या संदर्भामध्ये जे थर्ड फ्रंटला मतं पडायची ती थर्ड फ्रंटला मतं पटली नाही त्याचा काही परिणाम झाला का, हे सर्व एकूण झालेलं या राज्यातलं मतदान आणि त्यानंतरचे झालेले एकूण परिणाम याचं विश्लेषण त्यानंतरच करता येईल। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड विजयी,
तर सायंकाळी गडचिरोलीत डॉक्टर नामदेव किरसान, भंडारा डॉक्टर प्रशांत पडोळे आघाडीवर, अकोला अनुप धोत्रे, अमरावती बळवंत वानखडे, वर्धा अमर काळे, बुलढाणा प्रतापराव जाधव, बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर होत्या. निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. देशाला मोदी शहा नकोत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपने एका व्यक्तीच्या नावावर मते मागितली, त्यामुळे त्यांचा पराभव झाला असे म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहेत. आता देशातील सर्व चित्र जवळपास स्पष्ट झालंय. सायंकाळपर्यंत देशात एनडीएला 294 जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे, तर काँग्रेसला 231 जागांवर यश मिळताना दिसत आहे. इंडिया आघाडी सोडून भाजपसोबत गेलेल्या पक्षांना इंडिया आघाडीचे नेते पुन्हा आपल्याकडे वळवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे निकालाचे कल स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरुवातीला भूमिका मांडली. महाराष्ट्रातल्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले असून मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार बनवले जाईल असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वहिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय. या निकालामुळे बारामतीवर शरद पवारांचंच वर्चस्व असल्याचं सिद्ध झालंय. मराठवाड्यातील धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांनी इतिहास घडवलाय. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे यांनी त्यांच्या भावजय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केलाय. निवडणूक आयोगाच्या शेवटच्या अपडेटनुसार ओमराजे यांनी अर्चना पाटील यांच्यावर तब्बल 2,71,848 मतांनी आघाडी घेतली होती. आजच्या निकालानुसार भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना नागरिकांनी थेट घरचा रस्ता दाखवलाय, तर महाविकास आघाडीतील अनपेक्षित उमेदवारांना डोक्यावर बसवलंय. दरम्यान राज्यातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपला धक्का देणारा निकाल समोर आला आहे. येथील नवनीत राणा पराभव करीत काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी झाले आहेत.